जेव्हा आम्ही छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने मांडले त्यावेळेस मुस्लिम समाजाच्या लक्षात आलं तर छत्रपती शिवाजी महाराज घडवण्यामध्ये खरा जो हात होता तो मुस्लिमांचा. या भारत देशामध्ये आणि या स्वराज्यामध्ये खऱ्या अर्थाने स्वराज्याची स्थापना केली होती तर त्या मुस्लिम नूर खाननी केली होती, त्या 500 पठाणांनी केली होती, त्या 60% मुस्लिम फौजेनी स्थापना केली होती. तर स्वराज्याचे खरे हकदार होते ते मुसलमान होते हे आज आम्ही स्पष्टपणे सांगतो. हीच व्याख्या मुस्लिमांच्या लक्षात आली नाही म्हणून त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांना ते शत्रू समजले आणि हेच भूमिका मांडण्याचं काम आम्ही छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या माध्यमातून करत आहोत. कारण ज्या इतिहासातील चुका ज्या हटकून करून आणलेल्या आहेत त्या फक्त ह्या देशामध्ये जातीमध्ये विभाजन करण्याच्या उद्देशाने करतात. आता जर आपण सध्या जे मोर्चे चालू आहेत त्या मोर्चांकडे जर पहिल्या मोर्चाचा विषय जो होता त्यानंतर प्रत्येक मोर्चामध्ये विषय वाढत गेले. मराठा समाजाच्या क्रांती मोर्चाचा पहिला विषय होता कोपर्डी. त्यानंतर त्यामध्ये वाढ होत होत आज अट्रॉसिटी पर्यंत. कोण घडवतंय राजकारण, कोण पेरत हे बीज तुरीचं याचा अभ्यास होणं खऱ्या अर्थाने गरजेचं. खरंच मी मानेल त्या मराठा सेवा संघाच्या खेडेकर साहेबांचं आभार मानेल का एवढे 5-5 लाखाचे मोर्चे निघून सुद्धा सर्व काही शांततेने चालू आहे. त्याचं कारण आहे मराठा सेवा संघाचं शिक्षण. मराठा सेवा संघाने जी एकात्मतेची भावना जी निर्माण केली छत्रपती शिवरायांच्या इतिहासाच्या माध्यमातून त्याचे परिणाम आज आम्हाला दिसत आहेत का 5-5 लाखाचे मोर्चे निघत आहेत परंतु कुठे एवढासा दगड सुद्धा मारला जात नाही. हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. याचा अर्थ असा आहे का आजची तरुण पिढी हुशार होत आलेली आहे. आता राजकारणाच्या नादी लागून एकमेकाच्या घरावर दगड फेकण्याची तयारी आजचा तरुण हा विसरलेला आहे. चांगलं समजून आहे तो राजकारणी काय करतात म्हणून आज परिस्थिती बदललेली आहे. आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना आपण जेव्हा विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे जात असतो त्यावेळेस काहीतरी अडथळे निर्माण करण्याचं काम हे मनोवादी करत असतात. मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या माध्यमातून जेव्हा मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या मुस्लिम समाजाच्या मध्ये जातो त्याच्यामधून एक विचित्र असं समीकरण समोर येत आहे. खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजाला ज्या मोहम्मद पैगंबरांनी संदेश दिला 1450 वर्षापूर्वी कुराणचा पहिला शब्द होता इक्रा. इक्रा ह्या शब्दाचा अर्थ होतो पढ, शिक्षण घे. आणि मशिदीमध्ये 5 वेळेस जेव्हा जमा होतात मुसलमान हे संघटित होण्याचं काम करतात. आणि संघटित होऊन जेव्हा अत्याचाराच्या आणि अन्यायाच्या विरोधात लढायला निघतात त्याला जिहाद म्हणतात. बाबासाहेबांनी संघर्ष करण्याची भूमिका आमच्या समोर मांडली. ही मोहम्मद पैगंबरांनी 1450 परंतु आमच्या समाजाला त्या कुराणला आणि त्या इस्लामच्या सूत्रांना
आमच्या उलमाने फक्त आमच्या मशिदीमध्ये कोंडून ठेवलं. आणि त्या आदर्शांना मशिदीमध्ये कोंडून ठेवल्यामुळे इस्लामची खऱ्या अर्थाने व्याख्या इथे मांडली गेली नाही. जिहाद शब्द आला का लोकांना असं वाटतं कोणतरी खांद्यावर AK-57 घेऊन AK-47 घेऊन काय माहिती चालवत करतात. परंतु खऱ्या अर्थाने जिहादचा अर्थ होतो अन्यायाविरुद्ध संघर्ष करणं, अत्याचाराविरुद्ध पेटून उठणं, त्याला म्हणतात जिहाद. आजचे ISIS वाले किंवा दहशतवादी ज्या प्रकारच्या इस्लामचा जिहादची व्याख्या करत आहे ही अतिशय चुकीची, इस्लाम धर्माच्या विरोधातली व्याख्या आहे, हे स्पष्टपणे मी सांगू इच्छितो. आता राहिला विषय भारतीय मुस्लिमांचा. भारतीय मुसलमान कोण? भारतीय मुसलमान सौदी अरब मधून आले का हो? ते इराण मधून आले का हो? ते इराक मधून आले का हो? भारत देशातला मुसलमान हा इथल्या मनोव्यवस्थेला कंटाळून इथल्या शूद्र आणि अतिशूद्रामधून इस्लाम धर्म स्वीकारणारा तो भारतीय मुसलमान. परंतु नेहमी आम्हाला पाकिस्तानी, आम्हाला परकीय म्हणून हिणवलं जातं. मी खुल्या मनाने सांगतो, जे आम्हाला परकीय म्हणतात त्यांनी एकदा आमचा DNA टेस्ट करावा. एकदा का DNA टेस्ट केला तर आम्ही 85% भारतीय इथे राहू, 3.5% आम्ही पाठवून देऊ. जे बाहेरचा पार्सल आहे ते पाठवण्याची भूमिका आम्ही ठामपणे मांडत आहोत. परंतु आमच्या इथल्या मूळ निवासींमध्ये भांडणं लावायची कामं मेहरबानी करू नका. कारण आता इथला मुस्लिम समाज सुद्धा जागृत झालेला आहे आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर देण्यासाठी आम्ही युवकांची फळी मुस्लिम समाजामध्ये सुद्धा तयार केलेली आहे. आरक्षणाच्या विषयामध्ये आपण जर खऱ्या अर्थाने अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल. कारण महाराष्ट्र शासनाने मराठा समाज, मुस्लिम समाज यांना आरक्षण देत असताना अतिशय सुंदरपणे शलागी केलेली होती. तुमच्या समोर जर मी एक विषय मांडला तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. मुस्लिम समाज या भारत देशामध्ये किती अडाणी ठेवण्यात आलेला आहे, त्याला किती अडाणी ठेवण्याचं काम, अडाणी करण्याचं काम या भारत देशामध्ये झालेलं आहे. याचा ना आमच्या उलमांना माहिती आहे, ना आमच्या स्कॉलरांना माहिती आहे, ना आमच्या साहित्यिकांना माहिती आहे, ना आमच्या अभ्यासकांना. 4 वर्षापूर्वी सर एक विषय माझ्या समोर आला. आपल्या देशाची जनगणना सुरू होती आणि जेव्हा जातीनिहाय जनगणना सुरू झाली त्या जनगणनेच्या फॉर्ममध्ये एका ठिकाणी कॉलम होता धर्माचा, दुसरा कॉलम होता जातीचा, तिसरा कॉलम होता पोट जातीचा. आपल्याला सर्वांना माहिती असेल का इस्लाम मध्ये जाती व्यवस्था नाही. इस्लाम मध्ये कोणतीही जाती व्यवस्था नाही. परंतु विचित्र प्रकार आपल्या देशामध्ये घडतो. धर्माच्या कॉलम मध्ये लिहिलं
मुस्लिम, जातीचा कॉलम कोरा. दुसरा एक येतो, त्याच्यामध्ये धर्माच्या कॉलम मध्ये पुन्हा मुस्लिम लिहिलं जातं, जातीच्या कॉलम मध्ये पुन्हा पंत लिहिलं जातं, तिथं लिहिलं जातं सुन्नी. तिसरा कॉलम महत्वाचा येतो सर, आणि तिसऱ्या कॉलम मध्ये लिहिलं जातं धर्म इस्लाम, आणि त्याच्या पुढे लिहिलं जातं फक्त ओबीसी अवतार. म्हणजे मुसलमानांची जनगणना ही 3 ठिकाणी या देशामध्ये केली गेली. एक मुस्लिम धर्माच्या नावाने केली गेली, एक मुस्लिम सुन्नीच्या नावाने केली गेली, आणि इस्लाम ओबीसीच्या नावाने तिसरी जनगणना केली. आणि तिन्ही जनगणनाच्या कॉलम मध्ये जेव्हा अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं का कुराण मध्ये कुठेच मुसलमान नावाचा धर्म नाही हो. मोहम्मद पैगंबरांनी ज्या धर्माची स्थापना केली तो इस्लाम धर्म होता, आणि हा मुस्लिम धर्म भारत देशामध्ये आला कुठून? कारण जेव्हा जेव्हा प्रत्येक राज्यामध्ये मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची वेळ आली किंवा शासनाने मुसलमानांना आरक्षण दिलं, त्यावेळेस कोर्टामध्ये एकच विषयाला चॅलेंज करण्यात आलं का मुस्लिम हा धर्म आहे आणि धर्मावर आधारित आरक्षण देण्यात येत नाही, आम्हीही मागत नाही. संविधानाच्या विरोधात जाऊन आम्ही कोणती मागणी करणारी नाही. परंतु संविधानाच्या कलम 14 मध्ये मागासवर्गीय ही जी व्याख्या केलेली आहे, आम्ही जर मागासवर्गीयात बसत असू, आम्ही जर इथले मूळ निवासी असू, आम्ही इथले मागासवर्गीय असू, तर तुम्ही आरक्षण देणार का? इथला सच्च रावण म्हणतो, इथलं रंगत मिश्रा कमिशनची रिपोर्ट सांगते का मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे. आम्ही इस्लाम धर्माच्या नावावर आरक्षण मागितलंही नाही, आणि आजपर्यंत कोणत्याही राज्याने किंवा कोणत्याही शासनाने इस्लाम धर्माला आरक्षण दिलेलं नाही. जे काही आरक्षणाची व्याख्या केली गेली ती फक्त मुस्लिम समाजाच्या नावाने केली गेली. आणि म्हणून मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये जेव्हा महाराष्ट्रातल्या 5% आरक्षणाची केस गेली सर, त्यावेळेस मी तिथेच चॅलेंज केलं का आमचा धर्म इस्लाम आहे, हे दिलेलं आरक्षण हे मुस्लिम समाजाला आहे, आपल्याला काही जास्त घटनेच्या विरोधात काम आम्ही केलेलं नाही, म्हणून 5% शैक्षणिक आरक्षण आमचं वाचलं होतं. आम्ही त्याच्यातही समाधानी होतो. त्याचं कारण असं का मुस्लिम समाजाची एकूण परिस्थिती जर आपण पाहिली तो 15x15च्या रूम मध्ये त्याच्या लहान लहान मुलांना राहतो, तो एकटा व्यवसाय करतो, एकटा रिक्षा चालवतो, भंगारचा गाडा लावतो किंवा किळ्याची गाडी लावतो, त्याचं उत्पन्न किती? आणि त्याच घरामध्ये तो विद्यार्थी शिक्षण घेत असतो आणि त्याच्याकडून तुम्ही मेरिटची अपेक्षा ठेवता. कारण आजपर्यंत ज्या राजकारण्यांनी, ज्या समाजकारण्यांनी मुस्लिम समाजाचा वापर फक्त मतदारासाठी केला, त्या समाजाला कधी जागृत केलं नाही, त्याच्या शैक्षणिक समस्यावर कधी लक्ष दिलं नाही. मी तर माहितीच्या अधिकारात महाराष्ट्र शासनाकडून मागवलेलं आहे आणि मला उत्तर आलेलं ते तुम्हाला सांगतो का महाराष्ट्र राज्यामध्ये मुस्लिम नगरसेवक, मुस्लिम आमदारांनी मुस्लिम बहुल विभागामध्ये बांधलेल्या अभ्यासिकांची संख्या सांगा. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 53 अभ्यासिका मुस्लिम बहुल विभागामध्ये आहेत. शोकांतिक आहे. झोपडपट्टीमध्ये राहणारा जो समाज आहे त्या विद्यार्थ्याला जर अभ्यासासाठी जागा नसेल तो मेरिट कुठून आणणार, याचं उत्तर या प्रबोधनाच्या माध्यमातून व्हायला.
कारण हे दुखणं मांडणारा मुस्लिम समाजात आजपर्यंत नेता आम्ही ऐकला नाही. आपण ऐकला असाल तर आपण सांगा. मराठा समाजाच्या आरक्षणाचा जेव्हा कोर्टाने स्टे लावला, मुस्लिम समाजाचं आरक्षण रिलीज केलं, परंतु ह्या मनोवादी शासनाने मराठा समाजाच्या आरक्षणाचा अध्यादेश विधानसभेत पारित केला आणि मुस्लिम समाजाचं आरक्षण जे कोर्टाने मान्य केलं, त्या आरक्षणाचा अध्यादेश मुदत संपली म्हणून रद्द केला. म्हणजे जे कोर्ट मानतं त्याला शासन मानत नाही आणि ज्याला शासन मानतं त्याला कोर्ट मानत नाही. अशा प्रकारची ही व्यवस्था आज आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये निर्माण झाली आहे. त्याचाच परिणाम आज आपण पाहत आहोत. आज 5-5 लाखाचे मोर्चे निघाले. जे व्यवस्थेच्या बळी गेलेले लोक आहेत ते खऱ्या अर्थाने आज रस्त्यावर येत आहेत. आणि म्हणूनच आजचा तरुण हा जागा झाला पाहिजे. या व्यवस्थेला परिवर्तन करण्यासाठी, या व्यवस्थेमध्ये परिवर्तन आणण्यासाठी सर्व बहुजनांनी एकत्रपणे संघटित होऊन या संघर्षाच्या लढाईमध्ये आपण सामील झालं पाहिजे. एवढंच बोलतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.